महाराष्ट्राच्या राजकारणात आज खाली शांत दिसणारा पण आतून भूकंप घडवणारा निकाल समोर आला आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत आणि या निकालांनी स्पष्ट सांगितलं आहे की सत्तेची केंद्रे कुठे मजबूत झाली आणि कुठे अक्षरशः ढासळली। कुठे भाजपने शतक पूर्ण केलं तर कुठे शिंदेसेना अर्धशतकावर पोहोचली आणि कुठे अजित पवारांनी पुन्हा ताकद दाखवली आणि कुठे काही पक्षांना हा निकाल धोक्याचा शेवटचा इशारा ठरतोय। आज आपण फक्त निकालच नाही तर उद्याच्या राजकारणाची दिशा समजून घेणार आहोत। नमस्कार महाराष्ट्र, मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर। या निवडणुका फक्त स्थानिक स्वराज्य संस्थापुरत्या मर्यादित नाहीत, तर या निकालाकडे 2026च्या महापालिका आणि 2029च्या विधानसभा निवडणुकांची दिशा ठरवणारा आरसा म्हणून पाहिलं जात आहे। या निकालात भाजपने शतक पूर्ण केलं, शिंदेच्या शिवसेनेनं अर्धशतक गाठलं, अजित पवारांनी आपली राजकीय पॉवर दाखवली आणि महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा आघाडीवर राहिला। पण त्याच वेळी काही पक्षांसाठी हा निकाल धोक्याचा इशारा देखील आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायती याच्या निवडणुका घेण्यात आल्या। आज या सर्व निकालांची अधिकृत घोषणा देखील झाली। सध्या राज्यात महायुती सत्तेत आहे। भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस। आणि आजच्या निकालात याच सत्तेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला। या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। 120 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले। ही भाजपची आजपर्यंतच्या महापालिका निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी आहे। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण सगळ्या विभागामध्ये भाजपची उपस्थिती ठळक दिसते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपची संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरली होती। भाजपचा हा विजय केवळ सत्ता असून मिळालेला नाही, तर संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रचार याचा परिणाम आहे। भाजप या यशाचा वापर महापालिकामध्ये आत्मविश्वासाने करेल। स्थिर सरकार प्लस विकास हा नरेटिव्ह पुढे नेणे, या निकालावरून ते मित्रपक्षावर वर्चस्व राखण्यात नक्कीच यशस्वी होतील। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 54 नगराध्यक्ष निवडून आणले। सांगोलामध्ये शहाजी बापू पाटील यांचा मोठा विजय, कोकणात रायगडमध्ये भरत गोगावले, निलेश राणे प्रभावी ठरले, सोलापूर 6 ठिकाणी विजय, नाशिकमध्ये 11 पैकी 5 जागा त्यांना मिळाल्या, पालघर डहाणूमध्ये इथे त्यांची सत्ता कायम राहिली। शिंदे शिवसेना अजूनही ग्रासरूटवर टिकून आहे, पण अनेक ठिकाणी भाजपच्या तुलनेत ते पिछाडीवर आहेत। या निकालावरून शिंदे सेना फक्त भाजपची सावली आहे ही प्रतिमा तोडण्यात थोड्याफार प्रमाणात का होईना ते यशस्वी झाले आहेत, पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना अजून जोर लावावा लागणार आहे। मुख्यमंत्री अजित पवारांनी या निवडणुकीत स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती। 40 नगराध्यक्ष अजित पवार गटाचे विजय झाले आहेत। पुणे जिल्हा 17 पैकी 10, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, बीड या ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे। अजित पवार यांची ताकद अजूनही पश्चिम महाराष्ट्रात जिवंत आहे, पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांना त्यांच्या पक्षाचा पुण्याबाहेर सुद्धा विस्तार करावा लागणार आहे। शहरी मतदारांवर लक्ष द्यावे लागेल। फक्त व्यक्तिकेंद्रित नव्हे तर संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर असू शकतो। महाविकास आघाडीत सर्वात चांगली कामगिरी काँग्रेस पक्षाची राहिली आहे। त्यांचे 34 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। चंद्रपूरमध्ये मजबूत पकड त्यांनी यावेळी या निवडणुकीमध्ये मिळवली आहे। अहिल्यानगर, कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगलंच यश त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालं। काँग्रेसने दाखवून दिलं की ती अजून संपलेली नाही, पण मोठी लाट उभारण्यामध्ये ते कुठेतरी अपयशी ठरले आहेत। या निकालावरून त्यांना महापालिकामध्ये युतीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे। त्याबरोबरच युवा आणि शहरी मतदारावर लक्ष देणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे। या निवडणुकीत शरद पवार गट मर्यादित पण अर्थपूर्ण भूमिका साकारली आहे। त्यांचे सुद्धा या निवडणुकीत 7 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत। उरण, ईश्वरपूर, आष्टा, उरण आणि रायगड या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने चांगली कामगिरी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे अनुभव आणि नेतृत्व आहे, पण संघटन विस्ताराची गरज अस्पष्ट दिसते। या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे। यावेळी त्यांचे फक्त 8 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। कर्डुवाडी, श्रीवदन येथे या निवडणुकीत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर निर्णय सोपवण्याचा प्रयोग केला होता, पण ते अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलेला नाही। महापालिका निवडणुकीत त्यांना आक्रमिक
भूमिका घ्यावी लागणार आहे आणि त्याबरोबरच स्पष्ट युती धोरण, भावनिक राजकारणाबरोबर संघटनात्मक काम या विषयाकडे लक्ष देण्याची गरज त्यांना नक्कीच भासत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 नगराध्यक्ष आणि त्याबरोबर स्थानिक आघाड्यांचे देखील 23 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. याचा अर्थ स्थानिक मुद्दे अजूनही निर्णायक ठरतात. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत संख्यात्मकदृष्ट्या मोठं यश मिळालं नाही, पण विदर्भात आपली उपस्थिती टिकवण्यात वंचित अक्षरशः यशस्वी ठरले आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी आणि अमरावतीतील चांदूर रेल्वे येथे वंचितचे नगराध्यक्ष निवडून आले. हा निकाल सांगतो की वंचितची ताकद अजून ठराविक सामाजिक पट्ट्यापुरती मर्यादित आहे. महापालिका निवडणुकात टिकायचं असेल तर वंचितला शहरी मुद्दे आणि संघटन यावर अधिक काम करावं लागेल. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली आहे. तब्बल 23 ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे नगराध्यक्ष विजयी झाले. याचा अर्थ अनेक शहरात आजही पक्षापेक्षा उमेदवार आणि स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरतात. महापालिका निवडणुकात हे स्थानिक गट मोठ्या पक्षांसाठी किंगमेकर ठरू शकतात. एकंदरीत पाहिलं तर हा निकाल फक्त नगर परिषदांचा नाही, तर येणाऱ्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीचा स्पष्ट संकेत आहे. जिथे सत्ता मजबूत झाली आहे तिथे आत्मविश्वास वाढला आहे, पण जिथे धक्का बसलाय तिथे आता वेळ नाही तर दिशा बदलण्याची गरज आहे. थांबूया या व्हिडिओमध्ये इथेच. भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर. तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर तर जरूर करा. भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर. धन्यवाद.